नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट आहे, युरोपियन मार्केटमध्ये एक भरपूर पॉझिटिव्हिटी दिसत होती, खास करून आपलं 40 जो इंडेक्स आहे त्यांचा, तर तो चांगल्या प्रकारे अप गेला, म्हणजे ऑल टाईम हाय त्याने टच केलेला आहे। हा इंडेक्स काल 1.6% वाढला। त्याचे मुख्य दोन कारणे आहेत। एक, बँक ऑफ इंग्लंडने क्वार्टरली बेसिसवर रेट कट केले आहे, म्हणजे त्यांनी 25 बेसिस पॉईंटने वगैरे तिथे रेट कट बँक ऑफ इंग्लंडने केलेलं आहे काल। तर जेव्हा त्यांची मॉनिटरी पॉलिसीची मीटिंग होती तेव्हा सर्व मेंबरने रेट कट करण्यासाठी वोट केलं। कपल्स ऑफ मेंबरनेही देखील हायर इंटरेस्ट रेट कट करण्यासाठी मतदान केलं, पण ते येथे 25 बेसिस पॉईंटने वगैरे रेट कट तेथे बँक ऑफ इंग्लंडने केलेलं आहे। त्यासोबत अर्निंग सीझन सुरू झालेला आहे, सर्वच ठिकाणी अर्निंग सीझन सुरू आहे, तेथे अर्निंग भरपूर चांगली येत आहे। त्यामुळे सर्व स्टॉक मार्केटचा कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट झालेला आहे। तर त्यांचा जो स्टॉक 600 जो इंडेक्स आहे, ती ब्रॉड इंडेक्स आहे त्यांचा इंग्लंडचा, तर तोही 0.88% वगैरे वाढला आहे। आणि ऑल द सेक्टर इन पॉझिटिव्ह सेगमेंट वगैरे करत होते, म्हणजे ऑल सेक्टर चांगले परफॉर्मन्स करत होते। ते जर पुढे म्हटलं समजा मोठी न्यू गव्हर्नर जे संजय मल्होत्रा वगैरे आले आहेत RBIचे, तर RBIने आज 25 बेसिस पॉईंटने वगैरे रेट कट केलेलं आहे, जे की अपेक्षितच होतं रेट कट सायकल वगैरे सुरू होण्याचे। आता RBIने वगैरे रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने वगैरे कमी करून इंटरेस्ट रेट जे 6.25% केलेलं आहे, जे की 5 वर्षामध्ये पहिल्यांदा तिने रेट कट केलं आहे। तर हे इकॉनॉमी ग्रोथला वगैरे चालना देण्यासाठी केलं आहे। अँड लोअर बॉरोविंग कास्टमुळे कन्झम्पशन वाढू शकतं, ज्यामुळे की मार्केट अँड बिझनेससाठी एक पॉझिटिव्ह बाब असेल। अँड हे इम्प्रेशन म्हणजे आधीवर त्यांच्या इम्प्रेशनवर जास्त वगैरे फोकस होता RBIचा। तर आता त्यांनी GDP ग्रोथ जी आहे म्हणजे 2025-26 साठी 6.7% केली आहे। आपलं कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट वगैरे वाढू शकतात म्हणून, व 2025-26 साठी 4.2% इन्फ्लेशन राहण्याचे अंदाज आहे त्यांचे। आणि ग्लोबल रिस्क मध्ये जिओपॉलिटिकल टेन्शन, ट्रेड पॉलिसी, फायनान्शियल व्होलॅटिलिटी या काही प्रमुख चिंतेच्या बाबी आहेत। बदलत्या परिस्थितीच्या प्रतिसादात लवचिकता आणण्यासाठी तटस्थ भूमिका कायम वगैरे RBIने ठेवली आहे। तर पुढील म्हणाला आपलं झोमॅटोने आपले कंपनीचं नाव वगैरे चेंज करणार आहेत, म्हणजे ते इंटरनल्स लिमिटेड वगैरे करणार आहेत। तर कंपनीने येथे आपले न्यू सिम्बॉल ही लोगो ही लॉन्च केलेला आहे। ते प्रत्येक ठिकाणी आता आपले ऑफिशियल नाव वगैरे चेंज करणार आहेत, पण कंपनीचा जो झोमॅटो ब्रँड आहे तो चेंज होणार नाही। ते झोमॅटो या ब्रँड नेम अंडरच त्यांचा जो फूड डिलिव्हरी बिझनेस आहे ते कंटिन्यू करतील, आणि कंपनीचे जे झोमॅटो नावाने ॲप आहे तेही कंटिन्यू तसेच असेल। आणि करंटली ही म्हणजे इंटरनल्स लिमिटेड जी कंपनी आहे याच्या अंडर 4 मेजर सेगमेंट येतील। फर्स्ट इज झोमॅटो, जो की फूड डिलिव्हरी बिझनेस आहे। सेकंड इज ब्लिंकिट, जो की यांचा क्विक कॉमर्स बिझनेस अँड सेगमेंट आहे। आणि थर्ड इज डिस्ट्रिक्ट,
जो की कंपनीचा आपलं एंटरटेनमेंट बिझनेस आहे आणि फोर्थ इज हायपर फोर्स जो की कंपनीचा B2B सेगमेंट आहे. हे 4 बिझनेस वगैरे या आपलं ह्या कंपनीच्या अंतर्गत वगैरे असतील व ते कंटिन्यू असतील. त्यांच्या बिझनेसमध्ये काही चेंज होणार नाही. पण कंपनीने आपले नाव चेंज करण्यासाठी एक बोर्ड रेझोल्युशन वगैरे पास केलेलं आहे. तर पुढे मला भारतीय एअरटेलनेही रिझल्ट दिले जे की खूप चांगले दिसत आहेत. आपल्याला माहीतच आहे जेव्हा जुलैमध्ये आणि टॅरिफ हाईक घेतली होती त्यानंतर सर्वच टेलिकॉम कंपनींना फायदा होत होता. त्यामुळे रेव्हेन्यूही वाढत होता. तर आता भारतीय एअरटेलचे नेट प्रॉफिट वगैरे 500% जवळपास जंप झाला आहे. बट येथे काही म्हणजे एक्सेप्शनल आयटम होते त्यामुळे आपलं नेट प्रॉफिट एवढं असामान्यपणे वगैरे हाय दिसत आहे. सो जेव्हा इंडस टावरचे कन्सॉलिडेशन झाले होते तेव्हा भारतीय एअरटेलने जे स्टेक होते इंडस टावरमध्ये त्यांचे स्टेक होते ते एक म्हणजे असोसिएट क्लासिफाय वगैरे झाले होते. तर आता म्हणजे भारतीय एअरटेलचे स्टेक 50%पेक्षा जास्त झालेत म्हणून आता ते सबसिडरी म्हणून क्लासिफाय करू शकतात इंडस टावरला. सो जेव्हा ही क्लासिफिकेशन वगैरे होतं आणि तेव्हा तर या अंडरलाईन वगैरे सबसिडी किंवा आपलं असोसिएटची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू वगैरे फेअर व्हॅल्यू केली जाते. ती मॅनेज वगैरे केली जाते. दॅट इज रेकॉर्ड बाय द अकाउंटिंग स्टँडर्ड. त्यामुळे भारतीय एअरटेलचा एक टाईम गेन वगैरे झाला आहे एक्सेप्शनल आयटममधून. तर त्याच इन्कममुळे कंपनीची प्रॉफिटेबिलिटी एवढी जास्त मोठ्या प्रमाणात ग्रो झाली आहे. आणि रेव्हेन्यू पाहिलं तर 19%ने त्यांनी ग्रोथ वगैरे रिपोर्ट केली आहे. आणि ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर्स जो भरपूर इम्पॉर्टंट मॅट्रिक असतं टेलिकॉम कंपनीसाठी. तर तो एअरटेलचा इंडिया बेस्ड रेव्हेन्यू वगैरे आपलं ARPU जो आहे तो 245 रुपीज वगैरे झाला आहे. जेथे की 18% ग्रोथ वगैरे इयर ऑन इयर दिसत आहे. लास्ट क्वार्टरमध्ये ह्याची ग्रोथ म्हणजे आपलं ARPUची जी ग्रोथ होती ती 233 रुपीज होती. म्हणजे पर युजरचा एवढा त्यांचा ॲव्हरेज रेव्हेन्यू होता जिथून की ही एक ग्रोथ वगैरे आलेली दिसत आहे आपलं सिक्वेन्शियली बेसिसवरही. आणि जेव्हा Q2चे जेव्हा एक टॅरिफ हाईक वगैरे केलं तेव्हा त्याचा इमिडिएटली परिणाम झालेला नाही. कारण जनरली म्हणजे 3 महिन्याचे प्लॅन वगैरे घेत असतात लोक. तर त्यामुळे तेवढी ग्रोथ वगैरे यावेळी दिसत नव्हती. म्हणजे लगेचच्या लगे Q2 मध्ये दिसत नव्हती. या टॅरिफ हाईकचा संपूर्ण प्रभाव प्राप्त करण्यासाठी वेळ लागतो. अँड जेव्हा हे टॅरिफ हाईक झालं होतं तेव्हा भारतीय एअरटेलचे कस्टमर बेसवर थोडासा परिणाम झाला. तर यांच्यात नाही तर जिओ वोडाफोनचेही म्हणजे या 3 मेजर कंपनीचे कस्टमर बेस वगैरे जे होते त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन थोडं पडताना दिसत होतं. हे सर्व नॉर्मल चालू झालं होतं व कंपनीने या क्वार्टरमध्ये 7 बिलियन सबस्क्रायबर वगैरे ॲड केलेत इंडियन मोबाईल बिझनेसमधून. आणि कंपनीचे इन्कम जे आहे आपलं बिफोर एक्सप्रेशनल आयटम म्हणजेच यामध्ये एक्सप्रेशनल आयटमचा इन्फॅक्ट वगैरे काढून टाकला परिणाम वगैरे काढून टाकला तर कंपनीचे नेट अर्निंग जी आहे ती 5,514 करोड आहे. ज्यामध्ये की 121% ग्रोथ असेल. म्हणजेच तरीही यांची अर्निंग वगैरे जवळपास डबल झाली आहे. तर या साधारण आयटमशिवाय वगैरे सुद्धा त्यांची ग्रोथ चांगली आहे असं कंपनीनं रिपोर्ट केलेलं आहे. कंपनीचा जो होम बिझनेस आहे तेथेही कस्टमर ॲडिशन भरपूर स्ट्रॉंग झालेलं आहे. तेथे कंपनीने 18% ग्रोथ रिपोर्ट केली आहे. यासोबतच आता इंडस टावर सबसिडरी बनली आहे यांची. तर भारतीय ग्रुपने वगैरे
ग्रुपने येथे आपला जो बिझनेस आहे तो सुरळीत करण्यासाठी एक मूव वगैरे प्रेझेंट केला आहे. भारती एअरटेल आणि भारती एक्सकॉम हे दोन मेजर कंपन्या जे आहेत त्यांचे ओल्ड टेलिकॉम टॉवर काय आहेत ते इंडस टॉवरला वगैरे विकणार आहेत असं कंपनीनं सांगितलेलं आहे. तर पुढील म्हणले तर ब्रिटानिया इंडस्ट्रीचा रिझल्ट जो आहे तर आलेला आहे. तर नेट प्रॉफिट पाहिलं तर फक्त 5% रिपोर्ट वगैरे केलेला आहे, म्हणजे ग्रोथ वगैरे 5%चीच आहे आणि रेव्हेन्यूमध्ये 8% वगैरे इयर ऑन इयर ग्रोथ त्यांनी रिपोर्ट केला आहे. आणि ओव्हरऑल एक्सपेन्सेस जे आहेत म्हणजे ऑन द हायर साईड आहेत, त्यामुळे नेट प्रॉफिट थोडं कमी झालं आहे आणि मार्जिन ही स्टेबल आहेत व कंपनीने प्राईस हाईक करून ती ट्रान्सफर केली आहे, म्हणूनच प्रॉफिटेबिलिटी वर पॉझिटिव्ह साईडला वगैरे इम्पॅक्ट झाला आहे त्याचा. तर तसं पुढे मग आय टी सीने रिझल्ट दिलेत आणि यांचा जो नेट प्रॉफिट आहे ते 1% वाढला आहे, म्हणजे जेव्हा फ्लॅट आहे तो नेट प्रॉफिटमध्ये तेवढी ग्रोथ दिसत नाही, म्हणजे 5,738 करोड रुपीज. अँड व यांचा जो कॉन्सोलिडेटेड टर्ममध्ये जो रेव्हेन्यू आहे तो 7%ने 7% वगैरे डिक्लाइन झालेला आहे इन द नेट प्रॉफिट ऑफ द कंपनी कॉन्सोलिडेशन टर्म्समध्ये. व कंपनीचा जो स्टँड अलोन रेव्हेन्यू जो आहे तो 8% इन्क्रीज झाला आहे. आणि कंपनीचा जो FMCG बिझनेस आहे त्यामध्ये ग्रोथ लोअर सिंगल डिजिटमध्ये दिसत आहे, कारण की ऑपरेटिंग एन्व्हायरमेंटमध्ये काही चॅलेंजेस होते, त्यामुळे हे घडलं असं कंपनीनं म्हटलं आहे. तसेच कंपनीचे रॉ मटेरियलच्या कॉस्टही भरपूर वाढल्या होत्या आणि कंपनीचे सिगरेट बिझनेसचा जो सेगमेंट आहे त्यामध्ये रेव्हेन्यूमध्ये जवळपास 8%ची ग्रोथ आहे. आणि हॉटेल बिझनेस जो की आताच डिमर्जर झाला आहे तर त्यामध्ये 14%ची ग्रोथ कंपनीने रिपोर्ट केली आहे रेव्हेन्यू टर्म्समध्ये. तर जर पुढे म्हणाला SBIचं नेट प्रॉफिट म्हणजे 84% वगैरे अप झालेला आहे इयर ऑन इयर, म्हणजे नेट प्रॉफिट यांचं SBIनं चांगली स्ट्रॉंगली ग्रोथ वगैरे दाखवली आहे. व प्रॉफिट Q-on-Q थोडंसं डिक्लाइन आहे. अँड नेट इंटरेस्ट इन्कम 4% अप आहे इयर ऑन इयर, पण सिक्वेन्शियली फ्लॅट आहे. तर नेट इंटरेस्ट मार्जिन पाहिले तर त्याची गोष्ट केली तर डोमेस्टिक बिझनेस लेवलवर मार्जिन डिक्लाइन झालेलं आहे 3.34%ने. अँड SBIचे जे ॲडव्हान्सेस आहेत जवळपास 13.5%ने ग्रो झालेत. आता येथे 4.77 म्हणजे 4.67 ट्रिलियन रुपीजचे वगैरे ॲडव्हान्सेस आहेत. आणि कासाच रेशो पाहिला तर यांचा तो थोडासा डिक्लाइन वगैरे झालेला दिसत आहे, म्हणजे 41.18% होता कासा रेशो, तो आता कमी होऊन 39.2% वगैरे झाला आहे. आणि यांची ॲसेट क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह झाली आहे, म्हणजे 35 बेसिस पॉईंटने वगैरे इम्प्रूव्हमेंट त्यांच्या GNPA लेवलमध्ये वगैरे दिसत आहे. आणि NPA लेवलमध्ये 11 बेसिस पॉईंटची इम्प्रूव्हमेंट दिसत आहे. व कंपनीचं कॅपिटल ॲडिक्शन रेशो जो आहे तो जवळपास 13.03% वगैरे झाला आहे. व Tier 1 इक्विटी कॅपिटल 9.5% आहे. तर जर पुढील म्हणलं तर पुढील रिझल्ट आहे मुथूट मॅक्रोफिन्स. तर ही एक NBFC आहे, तर त्याने आपला बिझनेसचा रिझल्ट वगैरे डिक्लेअर केलेला आहे. यांचे रिझल्ट जे आहेत थोडं त्याच्यामध्ये कन्सर्नची बाब वगैरे आहे. तर यांचं जे ग्रॉस लोन पोर्टफोलिओ आहे तो 8.3%ने ग्रो झाला आहे. त्यामुळे कंपनीचे म्हणजे लोन ॲसेट बुक वगैरे मोर दॅन
20,000 करोड रुपीज वगैरे झाले आहे. तर तसेच बोरोवर्स बेस ही 4.5% वाढला आहे, म्हणजे 4.5% वाढला आहे. जवळपास कंपनीचे 34 लाख कर्जदार आहेत, आता बॉरोवर आहेत करंटली. आणि कंपनीचा टोटल इन्कम 18% इन्क्रीज झालेला आहे. तर नेट इंटरेस्ट इन्कम 23% ग्रो झालेला आहे. आणि आपला पॅट टर्म्समध्ये जर आपण गोष्ट केली तर कंपनीचा जो पॅट आहे म्हणजे Q3 125 करोड रुपयेवरून ते आता फक्त 4 कोटीपर्यंत त्यांचं वगैरे ते पॅट झालेला आहे, म्हणजे चांगलं डिक्लाइन इथं झालेलं आहे. सो येथे जे डिक्लाइन झालं आहे ते प्रॉफिटेबिलिटी टर्म्समध्ये ती हायर प्रोव्हिजन कॉस्टमुळे झाली आहे. म्हणजे 247 करोडची प्रोव्हिजन कॉस्ट त्यांनी कंपनीने रजिस्टर केली आहे. व मॅक्रो फायनान्स या इंडस्ट्रीमध्ये भरपूर काही चॅलेंजेस पाहायला मिळतात. त्यामुळेच या मुठूड मॅक्रोफिनला वगैरे परिणाम पाहायला मिळत आहे त्यांच्या फायनान्शियल वर. यांचा जो असेट क्वालिटी आहे ते असेट क्वालिटीची गोष्ट केली तर त्यांचे GNPA लेवल भरपूर जास्त वाढलेले आहेत. म्हणजे 2.29% पासून थेट 3.03% वाढले आहेत. ही अतिशय चिंतेची बाब आहे. व नेट NPA ची गोष्ट केली तर त्यामध्ये 0.87% वरून 1.27% पर्यंत वगैरे ग्रोथ वगैरे झाली आहे. तर जर पुढे म्हणजे PI इंडस्ट्री, तर PI इंडस्ट्रीने आपले Q3 रिझल्ट रिपोर्ट केले. हे जरा निराशाजनक सेटअप नंबर वगैरे त्यांनी प्रेझेंट केले आहेत. रेव्हेन्यू वगैरे फ्लॅट आहे. EBITDA वगैरे 7-8% वगैरे डिक्लाइन झालेला आहे, म्हणजे 8% वगैरे डिक्लाइन झालेला आहे. व नेट प्रॉफिट जवळपास 70% वगैरे डिक्लाइन झालेला आहे. त्यासोबत कंपनीचे मार्जिन ही भरपूर डिक्लाइन झाले आहे. 29 वरून 27% अराउंड कंपनीचे मार्जिन आलेलं आहे करंटली. आणि कंपनीने सांगितलं जो यांचा ॲग्रो केमिकल बिझनेस आहे तेथे अराउंड 5% व्हॅल्यूम ग्रोथ आहे. बट व्हॅल्यू टर्म्समध्ये 2%चीच ग्रोथ आहे. व कंपनीचे जे न्यू प्रोडक्ट आहेत त्यामधून जिथून की ज्यामध्ये की एक ग्रोथ येईल असं कंपनी एक्सपेक्टेड करत आहे. तर त्यात 40% ग्रोथ वगैरे रजिस्टर केली आहे त्यांनी. दिस इज द सिल्वर लाईन्स इन द आपलं डार्क क्लाउड. तर जर पुढील म्हणलं बाकी जर आपण पाहिले तर यांचं जे इम्प्रेसिव्ह नंबर वगैरे तेवढे वगैरे चांगले वगैरे दिसत नाहीत. तर कंपनीचा जो आपलं इफेक्टिव्ह टॅक्स रेट जो आहे तो 14.7 वरून तो 22.5% पर्यंत वाढला आहे. ही गोष्ट काही नवीन नाही, मार्केटला हे एक्सपेक्टेडच होतं. आणि कंपनीच्या मॅनेजमेंटनेही अनफ्रेंड वगैरे सांगितलं होतं की कंपनीचे टॅक्स रेट वाढणार आहेत, कारण ते जे टॅक्स बेनिफिट रेट वगैरे एन्जॉय करत आहेत सध्या, ते लॉंग टर्ममध्ये कंटिन्यू होऊ शकत नाहीत. आणि त्यांचा आता नेट प्रॉफिटवर त्याचा प्रभावही दिसत आहे. आणि जी नेट प्रॉफिटमध्ये 70% डिक्लाइन ग्रोथ वगैरे झाली आहे. त्याचं कारण हे आपलं हे म्हणजे टॅक्स रेट वगैरे आहेत जे की कंपनीचे वगैरे इन्क्रीज झाले आहेत, इनिशिएटिव्ह टॅक्स रेट. तर तसंच पुढील म्हणजे PG इलेक्ट्रो फ्लॅट्स, तर यांचा रिझल्ट पाहिला तर यांनी आपले रिझल्ट दिले आहेत. भरपूर आपलं चांगले नंबर वगैरे त्यांनी प्रेझेंट केले आहेत. आणि रेव्हेन्यू पाहिला तर 82% वगैरे इयर ऑन इयर वाढलेला आहे. EBITDA टर्म्समध्ये 97% ग्रोथ वगैरे त्यांनी रजिस्टर केलेली आहे जवळपास. आणि तसेच नेट प्रॉफिट टर्म्समध्ये 109% वगैरे त्यांनी ग्रोथ वगैरे रजिस्टर वगैरे केलेली आहे. तसेच
तसेच या रिव्ह्यूसाठी त्यांचे मेजर काही ड्रायव्हर राहिले तर पुन्हा आपला RAC बिझनेस जो आहे जो की सगळ्यात मोठा बिझनेस आहे कंपनीचा आणि तो कंपनीचा की ड्रायव्हर राहिला आहे। त्यामुळे रूम ACचा जो बिझनेस आहे तर त्यामध्ये कंपनीने 180% ग्रोथ वगैरे रजिस्टर केली आहे। तर कंपनीचे म्हणणे आहे की ही स्ट्रॉंग समर सीझनची म्हणजे एक्सपेक्टेड आहे म्हणून ही ग्रोथ आलेली आहे आणि त्यामुळे चॅलेंजेस इज फ्लेइंग अप द इन्व्हेंटरी अँड that has helped the company in improving its revenue numbers। वॉशिंग मशीनचा जो बिझनेस आहे जो की कंपनीचा सेकंड बिगेस्ट सेगमेंट आहे ते कंपनीने 65% ग्रोथ वगैरे रिपोर्ट केली आहे। तर ओव्हरऑल जे प्रोडक्ट वगैरे तर त्यांच्या बिझनेसमध्ये जवळपास 69% वगैरे रेव्हेन्यू ग्रोथ वगैरे त्यांनी रजिस्टर केलेली आहे। आणि जर आपणास काही महत्त्वाचे पैलूबद्दल बोलायचे म्हणलं तर कंपनीने आपले फुल इयर्स गायडन्स पुन्हा एकदा सुधारले आहे म्हणजे कंपनीचे कंटिन्यू स्ट्रॉंग ग्रोथ नंबर दाखवत आहे म्हणून कंपनी कित्येक वेळा त्यांनी आपले फुल इयर गायडन्स वगैरे अपवर्ड रिवाइज केले आहेत। तर आता कंपनीने जवळपास 67% रेव्हेन्यू ग्रोथ वगैरे कंपनीला अपेक्षित आहे व नेट प्रॉफिट जे आहे ते डबल होण्याचं कंपनीच्या गायडन्समध्ये म्हटलं आहे। म्हणजे FY24 मध्ये 137 कोटीचं प्रॉफिट होतं ते आता FY25 मध्ये 280 कोटीचं प्रॉफिट होईल असं म्हटलं आहे। तर पुढे म्हणलं रिझल्ट कंपनीचा ट्रेंड्स तर कंपनीने फायनान्शियल ग्रोथ थोडीशी डिक्लाइन वगैरे दिसत आहे यांची। तसेच एक इंटरेस्टिंग बाब म्हणलं तर कंपनीचा रेव्हेन्यू जो आहे तो 34% ग्रो वगैरे झाला आहे आणि व BBT टर्म्समध्ये 36% ग्रोथ कंपनीने रिपोर्ट केली आहे। हे नंबर मार्केटच्या एक्सपेक्टेशननुसारच होते पण त्यापेक्षा कमी आलेले आहेत कारण की हिस्टॉरिकल ट्रेंड्स म्हणजे ट्रेंडची ग्रोथ वगैरे भरपूर जास्त होती त्या तुलनेत ह्या क्वार्टरचे नंबर वगैरे कमी दिलेले आहेत त्यांनी। आणि कंपनीने या क्वार्टरमध्ये 14 वेस्टीजचे स्टोअर ॲड केलेत आणि 62 जुडिओचे स्टोअर वगैरे ॲड केलेत व यासोबत 2 वेस्टीजचे अँड 4 जुडिओचे स्टोअर वगैरे कॉन्सॉलिडेटेड केलेले आहेत म्हणजे एकत्र केले आहेत आणि 31 डिसेंबरपर्यंत कंपनीकडे 238 वेस्टीजचे स्टोअर 635 जुडिओचे स्टोअर अँड 34% ऑर्डर लाईफस्टाईल कॉन्सेप्टचे स्टोअर वगैरे आहेत। अँड ओव्हरऑल कंपनीचं पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीनं ग्रो वगैरे होत आहे व कंपनीने आणखी एक गोष्ट सांगितली आहे ते करंटली पोर्टफोलिओला आणखी अनुकूल करण्याचा प्रयत्न करणार आहेत। सो जे आपलं स्मॉलर फुटप्रिंटचे जे स्टोअर आहेत त्यांना कंपनी एकत्रित करणार आहे आणि ते ॲट्रॅक्टिव्ह मॅक्रो मार्केटकडे वगैरे वळणार आहेत ॲट्रॅक्टिव्ह। तर ही कॉन्सॉलिडेशनची स्ट्रॅटजी वगैरे आहे त्याविषयी कंपनीने सांगितलं आहे। प्लस जी डिसअपॉइंट गोष्ट कंपनीने सांगितली आहे इन द ग्रोथ रेट्समध्ये अँड त्यामुळे स्टॉक थोडं डिस्टर्ब झालेला आहे। आणखी एक गोष्ट म्हणलं तर कंपनीचे क्लिअरिटी मिळत नाही कारण कंपनी कॉल करत नाही म्हणून अनेक प्रश्नाचे उत्तर वगैरे मिळत नाहीत म्हणजे ग्रोथ वगैरे कशी करणार कंपनीचं पुढील टार्गेट काय आहे म्हणजे इन्व्हेस्टर वगैरे इथं प्रश्न वगैरे जरा जे इन्व्हेस्टरचे प्रश्न आहेत ते म्हणजे उत्तर वगैरे राहतात म्हणजे त्यांचे उत्तर वगैरे मिळत नाहीत। तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।